नमस्कार. थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, गायत्री दिनेशला विचारते, दिनेश, अरे माझ्या मागे हिला तू लक्ष्मीपूजनाचा मान दिलास तो कमी नव्हता का? म्हणून तू या सगळ्यांना इथे बोलावलं आहेस. आता मात्र सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं, परंतु दिनेशला काहीच बोलता येत नाही. आता सर्वांचा मूड ठीक करण्यासाठी दिनेश आबाला आवाज येत म्हणतो, आबा, अगं तू सर्वांसाठी चहा घेऊन आली आहेस ना, मग ये ना पुढे आणि दे सर्वांना चहा. तर आबा आता सर्वांना चहा देत असते, परंतु ज्यावेळी आबा विनीतला चहा देण्यासाठी जाते त्यावेळी आता तिचा पाय अडखळतो आणि ती नकळतच विनीतच्या अंगावर पडते. आता आबाच्या हातामध्ये असणारा चहा विनीतच्या कुर्त्यावर सांडतो आणि त्यामुळे आता मामी खूप चिडतात आणि म्हणू लागतात, चांगला महागातला कुर्ता तू खराब केलायस. तर आबा सर्वांची माफी मागत असते. मामा म्हणू लागतात, ती म्हणाली आहे ना सॉरी, आणि विनीतही म्हणालाय इट्स ओके, मग तू काय एवढी बोलतेस? तर आता शोभा मामी म्हणतात, मग काय करू, एवढा महागातला कुर्ता आता हे घेऊन देणार आहेत का आणि त्यांना तो परवडणार आहेत का? नाही ना. तर आता आबा पुन्हा एकदा म्हणते, सॉरी, हे सगळं काही चुकून झालं आहे, मी मुद्दामहून नाही केलं आहे. तर आता विनीत म्हणू लागतो, काहीच हरकत नाही. परंतु गायत्रीच्या मनामध्ये वेगळाच विचार येतो. गायत्री मनाशीच म्हणते, आम्हाला ना अशी काष्ट सासू मिळायला हवी, म्हणजे सगळा माज उतरू शकतो. खरं तर या दोघांचा जोडा खूप छान दिसू शकतो. आणि म्हणूनच गायत्री आता आबाला आणि विनीतला म्हणते, विनीत, अरे तुला भाजलं तर नाही आहे ना? तर विनीत म्हणतो, नाही नाही, मला एवढं भाजलं वगैरे नाही. तर ती आबाला म्हणू लागते, आबा, अगं एक काम कर, त्यांना बेसिंग दाखव आणि त्यांना कुर्ता धुवायला दे, कारण त्यांचा कुर्ता खराब झाला आहे. असं म्हणत आबाला विनीतला आतमध्ये घेऊन जायला सांगते. आता आबा आणि विनीत रूममध्ये निघून येतात. तर आता विनीत विचारतो, कुठे आहेत बेसिंग? तर आबा म्हणू लागते, बेसिंग तर इथेच आहे, परंतु मी काय बोलते ऐकाल का तुम्ही? तर विनीत विचारतो, काय झालं आहे? तर आबा म्हणू लागते, कुर्ता जास्तच खराब झाला आहे आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की फक्त पाणी मारून उपयोग नाही, तर तो धुवावाच लागेल. विनीत म्हणतो, नाही नाही, अहो धुण्यासाठी वेळ जाईल आणि मग मला जायलाही उशीर होईल. आबा म्हणते, नाही, असं काहीच होणार नाही, जेवढा भाग खराब झाला आहे तेवढाच भाग मी तुम्हाला धुवून देणार आहे. तर आता विनीत म्हणतो, परंतु सुकायला वेळ लागेलच ना? तर आबा म्हणते, नाही, असं काहीच होणार नाही, मी तुम्हाला लगेच सुकवून पण देईन, परंतु तुम्ही द्याल का? आता विनीत म्हणतो, बरं ठीक आहे. विनीत आता आबाकडे कुर्ता देतो आणि विनीत तिथे रूममध्ये बसून असतो. तर आबा आता कुर्ता धुण्यासाठी जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुनंदाताई सर्वांसाठी फराळ घेऊन येतात. तेजस म्हणू लागतो, घ्या, तुम्ही सर्वांनी फराळ खाऊन घ्या. त्याचवेळी बंटी म्हणतो, मला एक सांग काका, तू काकूच्या आईला मावशी म्हणतोस का? तर आता तेजस म्हणू लागतो, नाही रे. तर बंटी म्हणतो, मग काकू माझ्या आजीला मावशी का म्हणते? तर आता तेजस म्हणतो, बंट्या, तू आणि तुझे प्रश्न कधीही संपणार नाहीत आणि त्याची उत्तरं मलाही देणं शक्य नाही. तर तेवढ्यातच मानसी म्हणते, मी सांगते तुला. तर तेजस म्हणतो, जा बाबा जा, त्यांना सर्व प्रश्न विचार, सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच तुला मिळू शकतात. तर बंटी म्हणतो, सांग ना काकू. तर मानसी बंटीला म्हणते, ज्यावेळी मी तुझ्या आजीला पहिल्यांदा भेटले होते त्याचवेळी मी त्यांना मावशी म्हणाले होते आणि त्यानंतर लग्न झालं तेव्हासुद्धा मी मावशीच म्हणायला सुरुवात केलं. तर सुनंदाताई म्हणतात, आणि ती मावशी म्हणते, ते मला खरंच खूप आवडतं. तर शोभा मामी म्हणू लागतात, गायत्री मॅडमचा मुलगा आहेस ना तू, खरंच खूप हुशार आहेस, अगदी त्यांच्यासारखा, आणि संस्कार मात्र प्रभूंचेच. आता मात्र गायत्रीला खूप राग येतो. गायत्री दिनेशला म्हणू लागते, म्हणूनच मी म्हणाले होते की बंटीला हॉस्टेलवरून घेऊन येऊ नकोस, परंतु शेवटी काय केलेस, तू बंटीला इथे घेऊन आलासच. तर त्यानंतर गायत्री बंटीला म्हणते, बंटी चल, यांना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, आपण जाऊ ना रूममध्ये. बंटी म्हणतो, नाही, मला कुठेही यायचं नाही आहे. तर गायत्री म्हणते, बंटी, अरे त्यांना महत्त्वाचं बोलायचं आहे ना, मग आपण असं थांबणं योग्य वाटत नाही, चल ना माझ्यासोबत. तर आता ज्यावेळी तेजस बंटीला म्हणतो, बंट्या रे जा ना, आई बोलवत आहे, तेव्हा मात्र गायत्री चिडते आणि म्हणू लागते, अंश नाव आहे त्याचं. तर आता तेजस म्हणतो, अंश, दिनेश, भास्कर, प्रभाकर, दिनकर, प्रभू. बंट्या जा बघू. आता पुन्हा एकदा शेवटी तो बंटीच म्हणतो. आता गायत्रीला खूप राग येतो, परंतु गायत्री काहीच न बोलता आता बंटीला तिथून घेऊन जाते. तर तेजस आवाज येत म्हणतो, बंट्या, अरे फटाके वाजवायला या हां. तर असं म्हणत आता तो मुद्दामहून गायत्रीची चेष्टा करत असतो.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता आभा विनीतला म्हणू लागते, सॉरी हा, माझ्यामुळे तुमची गैरसोय झाली. तर विनीत म्हणतो, नाही नाही, असं प्लीज सॉरी वगैरे बोलू नका. अहो तुमच्यातून नकळतपणे चूक झाली, परंतु ते चूक आता तुम्ही सुधारत आहात. तर आभा म्हणू लागते, नाही अहो असं काहीच नाही, परंतु बघा ना की माझ्यामुळे एवढ्या छान बिझनेसमॅनची अशी गैरसोय झाली आहे आणि म्हणूनच मला खूप वाईट वाटत आहे. तर विनीत म्हणतो, नाही नाही, मी असा बिझनेसमॅन वगैरे काही नाही आहे, माझी स्वतःची एक फक्त कॅब आहे. तर आता आभा म्हणू लागते, तुमची स्वतःची कॅब आहे आणि तुम्ही बिझनेस करत आहात, मग तुम्ही बिझनेसमॅनच आहात ना. तर आता विनीत म्हणतो, परंतु माझ्याच कॅबवर मी ड्रायव्हर आहे. तर आबा म्हणते, काहीच हरकत नाही. तर विनीत म्हणतो, तुम्ही हे माझं कार्ड ठेवून घ्या आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कधी कोणाला कॅबची गरज भासली तर मला नक्कीच फोन करा. आबा म्हणते, हो नक्कीच करेन. तर त्यानंतर आबा आता विनीतच्या शर्टाला इस्त्री करते आणि विनीतला त्याचा शर्ट देते. तर विनीत म्हणतो, थँक्यू. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुनंदाताई मानसीला म्हणतात, मानसी अगं तुला तुझ्या आईसोबत बोलायचं असेल ना. तर मामा म्हणतात, हो हो जा, कारण कित्येक वेळ झाला तुला तुझ्या आईसोबत बोलताही आलं नाही. असं म्हणत मामा शोभा मामींकडे पाहत असतात. आता शोभा मामींना मात्र खूप राग आलेला असतो. आता मानसी आपल्या आईला रूममध्ये घेऊन जाते. मानसीची आई देवाचा आशीर्वाद घेते. तर त्यानंतर मानसी आपल्या आईच्या हातामध्ये पैसे देते. तर आता मानसीची आई मानसीला विचारते, मानसी अगं हे कशाचे पैसे आहेत. तर मानसी म्हणते, आई अगं हे माझ्या कष्टाचे पैसे आहेत. तर आता संपदाताई विचारतात, काय. तर मानसी म्हणते, हो आई, मला नोकरी मिळाली आहे आणि माझा हा पहिला ॲडव्हान्स पगार जो मी तुझ्या हातात देत आहे. आता हे ऐकल्यानंतर संपदाताईंना खूप आनंद झालेला असतो. संपदाताई म्हणू लागतात, खरंच तुला नोकरी मिळाली आहे, खरंच किती छान बातमी दिली आहेस गं, आणि लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने मला एवढी छान बातमी ऐकायला मिळाली आहे. तर आता संपदाताई मानसीला विचारतात, मानसी अगं कुठे कामाला जातेस. आता मात्र मानसी शांतच होते. मानसी इकडे तिकडे पाहू लागते. संपदाताई विचारतात, मानसी अगं काय झालंय. तर मानसी म्हणते, आई मला माफ कर, परंतु मी नोकरीला जात आहे हे फक्त घरी माहीत आहे, परंतु मी कुठे जात आहे हे घरी कोणालाच माहीत नाही. संपदाताई विचारतात, काय. तर मानसी म्हणते की हो, कारण मी रणजितच्या ऑफिसमध्ये काम करत आहे. आता हे ऐकल्यानंतर संपदाताईंना धक्काच बसतो. तर संपदाताई मानसीला म्हणतात, नाही मानसी, तू रणजितच्या ऑफिसमध्ये काम करणार नाहीस. तर मानसी म्हणते, आई दुसरा कुठलाच पर्याय नाही आणि रणजित आता बदलले आहेत, पूर्वीचं सगळं काही विसरून गेले आहेत असंच मला वाटत आहे. तर मानसीची आई मानसीला म्हणते, परंतु मानसी ही गोष्ट तू तेजसरावांना लवकरात लवकर सांग, कारण आपल्या नवऱ्याला आपण काय करत आहोत याबद्दल कळायला हवं. त्यामुळे प्लीज तू तेजसरावांपासून हे लपवून ठेवू नकोस. तर मानसी म्हणू लागते, मी जर खरी सांगितलं तर यासाठी सर्वजण नकार देतील. मी जबरदस्तीने नाईलाजाने हा जॉब करत आहे हे जर कोणाला कळालं तर ते मला जॉबही करू देणार नाहीत. तर संपदाताई म्हणतात, ते काही असो मानसी, परंतु आपल्या घरच्यांपासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवायची नसते. मानसी म्हणते, बरं ठीक आहे, मी लवकरात लवकर यांना सांगेनच. तर त्यानंतर संपदाताई म्हणतात, परंतु मानसी हे पैसे तुझ्याचकडे ठेव, रणजितमुळे ही मशीन आपल्या घरात आली आहे, आता त्याचे पैसे तर द्यायला हवेच ना. तर मानसी म्हणते, आई त्याची काळजी तू करू नकोस, त्याचे पैसे मी अगोदरच बाजूला ठेवलेत, या पैशांवर तुझा अधिकार आहे आणि मी घरीही पैसे दिलेच आहेत, तू काळजी करू नकोस, त्यामुळे हे पैसे मी मागे घेणार नाही. आता संपदाताईंचे अश्रू अनावर होतात आणि त्या मानसीला मिठी मारतात. आता कित्येक दिवसानंतर मायलेकींची भेट झालेली असते. संपदाताई म्हणू लागतात, मानसी मी इथे आलेच नसते, परंतु सुनंदाताईंनी आमंत्रण दिलं यासाठी यावं लागलं. परंतु मानसी, ज्या दिवशी या घरचे तुझा सून म्हणून स्वीकार करतील त्या दिवशी मात्र मी हक्काने येईन. तर दुसरीकडे शोभामामी आवाज देत म्हणतात, काय मग मायलेकींच्या गप्पा संपत नाही आहेत वाटतं. त्याचवेळी आता संपदाताई बाहेर येतात. तर मामा संपदाताईंना विचारतात, काय मग संपदा, संपल्यात की नाही मायलेकींच्या गप्पा. तर संपदाताई म्हणतात, हो झालं आहे आमचं बोलून. आता तेजस संपदाताईंना आवाज देत म्हणतो, मानसीची आई, मी अगदी मनापासून तुमची माफी मागत आहे. आज गायत्री वहिनीने तुमचा अपमान केला त्यासाठी खरंच आम्हाला माफ करा. तर संपदाताई म्हणू लागतात, नाही नाही असं काहीच नाही. तर तेजस म्हणू लागतो, माझ्या आईने अगदी चांगल्या मनानेच तुम्हाला इथे बोलावलं होतं, परंतु आम्हाला काहीच माहीत नव्हतं की वहिनी तुमचा असा अपमान करेल. तर संपदाताई म्हणू लागतात, सुनंदाताईंनी आपुलकीच्या भावनेनेच आम्हाला बोलावलं, परंतु या घरामध्ये कित्येक जणांच्या मनामध्ये अजून माझ्या मुलीबद्दल आपुलकीची भावनाच नाही.
प्रत्येक जणाने अजून माझ्या मनूला सून म्हणून स्वीकारलंच नाहीये. आता तोपर्यंत मी कितीही अपमान झेलायला तयार आहे. तर मानसीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. तर आता सुनंदाताई म्हणू लागतात, मानसी अगं तू शांत हो ना. तर संपदाताई म्हणू लागतात, मनू अगं किती रडणार आहेस, तू काळजी करू नकोस. मी जरी शरीराने इथे नसले तरी सुद्धा मनाने तुझ्याच सोबत आहे आणि कायम तुझ्यासोबतच असणार आहे. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. आता सुनंदाताई मानसीला आईला नमस्कार करायला सांगतात. मानसी आईला नमस्कार करायला जाणार तर संपदाताई म्हणू लागतात, तेजस अरे तुला कित्येक वेळा सांगायचं जोडीने नमस्कार करा. तर सुनंदाताईंनी सांगितल्याप्रमाणे मानसी आणि तेजस संपदाताईंचा आशीर्वाद घेतात. तर त्यानंतर सुनंदाताई म्हणतात, आता सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे, मामांचेही. तर आता मानसी आणि तेजस मामांना नमस्कार करतात. तर त्यावेळी मामीही तिथे उभे राहतात. आता तेजस आणि मानसी दोघांनाही नमस्कार करतात आणि दोघांचेही आशीर्वाद घेतात. तर मामा मानसीला म्हणतात, थांब थांब तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. असं म्हणत आता मामा मानसीला देण्यासाठी खिशातून एक पॉकेट बाहेर काढतात. आता मात्र मामीला धक्काच बसतो. मामी त्यांच्याकडे पाहतच असते. मानसी म्हणू लागते, मामा हे काय आहे. तर मामा म्हणतात, मानसी अगं तुझ्या या मामाकडून तुला दिवाळीचं सप्रेम भेट. तर मानसी म्हणते, मामा अहो त्याची काहीच गरज नाही आहे. मामा तू असं का घेऊन आलायस. तर मामा म्हणतात की मानसी हे माझ्या भाचीसाठी आहे, त्यामुळे तुला घ्यावंच लागेल. आता मानसी ते पॉकेट हातात घेते. तर त्यावर नाव लिहिलेलं असतं, सौ मानसी तेजस प्रभू. तर मानसी म्हणू लागते, काय सौ मानसी तेजस प्रभू. तर मामा म्हणतात की हो, यापुढे हेच नाव लावायचं आहे आणि हो तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. असं म्हणत आता मामा मानसीला मॅरेज सर्टिफिकेट देतात आणि म्हणतात, मानसी हे आहे तुमच्या लग्नाचं मॅरेज सर्टिफिकेट, तुमच्या लग्नाचा पुरावा. आता सरकारी दप्तरामध्येही तुमच्या लग्नाची नोंद झाली आहे. आता मात्र तेजस शांतच होतो. तर निधी आठवण करून देत संपदाताईंना म्हणते, आई अगं द्यायचं राहूनच गेलं. संपदाताई म्हणतात, हो ना मी तर विसरूनच गेले. असं म्हणत आता संपदाताई सर्वांसाठी आणलेलं गिफ्ट बाहेर काढतात. तर आता मानसी म्हणू लागते, आई अगं हे काय आहे. तर संपदाताई म्हणू लागतात, काही नाही गं, दिवाळीनिमित्त आम्ही पहिल्यांदाच इथे आलो आहोत, मग सर्वांसाठी छोटंसं गिफ्ट आणलं आहे. असं म्हणत आता संपदाताई सर्वांच्या हातामध्ये गिफ्ट देत असतात आणि मानसीला म्हणतात, मानसी हे तुझ्यासाठी. मानसी म्हणते, कशाला गं आई. तर आता संपदाताई म्हणू लागतात, अगं अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रभूंच्या घरातून आम्हाला पहिलंच आमंत्रण आलं होतं, मग असं रिकामी हाताने यायचं का. नाही ना, आणि म्हणूनच हे गिफ्ट घेऊन आलो आहोत. तर आता संपदाताई प्रत्येकाला त्यांचं गिफ्ट देऊ लागतात आणि त्यानंतर म्हणतात, हे गायत्री मॅमचं गिफ्ट आहे, ते मानसी ते गिफ्ट तू त्यांना देशील का. मानसी म्हणते, नाही आई, अगं तू एवढ्या आवडीने ते गिफ्ट आणलंयस ना, मग तूच त्यांना द्यायचं आहेस. थांब, गायत्री मॅम नक्कीच येतील. असा विचार करत आता मानसी गायत्रीला बोलवण्यासाठी जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, गायत्री बंटीला म्हणत असते, बंटी उद्याच तू हॉस्टेलला जायचं आहे. बंटी रडतच म्हणतो, नाही ना गं मम्मा, अगं 4 दिवस मी दिवाळीसाठी आलो आहे, मला राहू दे ना तुझ्यासोबत. अगं मी जर हॉस्टेलवर गेलो तर एकटाच असणार आहे, की सर्वजण आपापल्या घरी निघून गेलेत. आणि मम्मा अगं तुझ्यासोबत मला टाईम स्पेंड करायचा आहे, मला तुझ्यासोबत गप्पा मारायच्या आहेत, तुझ्यासोबत राहायचं आहे. मम्मा मला एवढ्या लवकर नको ना हॉस्टेलला पाठवूस, हवं तर मी रूममध्ये राहीन, परंतु मला हॉस्टेलवर नको पाठवूस. मम्मा अगं तू मला हॉस्टेलवर पाठवण्याची घाई का करत असतेस. मी तुला आवडत नाही आहे का. मी तुला या घरामध्ये नको आहे का. तुला माझी आठवण येत नाही का. आता मात्र गायत्रीच्या डोळ्यातून अश्रू येतात. तर नकळतच गायत्री लगेच बंटीला मिठी मारते, त्याला जवळ घेते आणि खूप रडू लागते. गायत्री बंटीला म्हणते, नाही बंटी असं काहीच नाही आहे. अरे प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की आपलं मूल मोठं व्हावं, त्याने आयुष्यात काहीतरी करावं, आणि याच हेतूने मी तुला तिथे पाठवलं आहे. बंटी असं एकही दिवस गेला नाही की ज्या दिवशी मला तुझी आठवण आली नाही, त्यामुळे तू काळजी करू नकोस. आता हे सगळं काही दृश्य मानसीने पाहिलेलं असतं. तर त्यानंतर मानसीला पाहताच गायत्री म्हणू लागते, काय काय काम होतं का. तर मानसी म्हणते की हो, माझी आई तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन आली आहे आणि म्हणूनच तुम्ही बाहेर याल का. तर गायत्री म्हणते, बरं ठीक आहे. आता गायत्री बाहेर येण्यासाठी तयार होते. तर दुसरीकडे मानसी आईला म्हणू लागते, आई अगं तू काळजी करू नको, गायत्री मॅम येतच आहेत. तर आता शोभा मामींना मात्र खूप राग आलेला असतो. तर गायत्री येताच संपदाताई गायत्री मॅमचं गिफ्ट त्यांच्या हातात देतात आणि म्हणू लागतात, सॉरी आम्ही इथे आलेलं तुम्हाला आवडलं नसेल, आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल तर खरंच आम्हाला माफ करा. तर गायत्री म्हणू लागते, काही हरकत नाही, कार्यक्रम म्हटल्यावर यावं तर लागणारच ना.
तर त्यानंतर संपदाताई म्हणतात, बरं ठीक आहे, आम्ही आता निघतो असं म्हणत आता त्या निघालेल्या असतात. मानसीला अश्रू अनावर होतात. संपदाताई मानसीला शांत करतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता निधी म्हणू लागते, माझ्या ताईचा एवढा अपमान कसा काय ते करू शकतात. अगं आई, आज आपण पहिल्यांदा आलो तर त्यांनी आपला एवढा अपमान केला, आपली ताई किती सहन करत असेल. तर संपदाताई आता निधीला शांत करतात. तर त्यानंतर मामी म्हणू लागतात, आता तुझं रडणं थांबवशील का. एवढं काही झालं नाहीये, तुझ्या बहिणीच्या डोक्यावर छप्पर तरी आहे, 2 टायमाचं तिला जेवायला मिळत आहे, तुमच्या घरी एवढं काय मिळणार होतं ग. असं म्हणत ते खूप काही बोलू लागतात. तर मामा शोभा मामींना शांत करत म्हणतात, शोभा तू शांत हो, तुला बोलायची काहीच गरज नाही. असं म्हणत ते शोभा मामींना बाहेर घेऊन जातात. आता निधीला शांत करत संपदाताई निघत असतात. परंतु त्याचवेळी तिथे आता तेजस येतो आणि म्हणू लागतो, आई मला तुमच्याशी बोलायचं आहे, तुमचा झालेला गैरसमज मला दूर करायचा आहे. आता मात्र संपदाताईंना काहीच कळत नाही. तर तेजस घडलेला सर्व प्रकार आता संपदाताईंना सांगू लागतो. आता मात्र संपदाताईंना धक्काच बसतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सुनंदाताई मानसीला म्हणतात, मानसी तू तेजसला उठणं लाव. तर आता तेजस पाटावर बसतो. तर मानसी त्याला उठणं लावत असते. मानसी तेजसकडे प्रेमाने पाहत असते. आता तेजस आणि मानसीमध्ये प्रेम हळूहळू खोलू लागेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.